तर नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि बादशाह उठलेला आहे आज लवकर. जरा बादशाह झोपेतच आहे, त्याला काही विषय नाही. पण बादशाह झालाय माणगावला. ही बघा गाडी केला आणि चालू बादशाही. आणि मग जाताना मस्त पाऊस लागला. हा बघा मस्तपैकी, कारण का काकी आली तिला सोडायचा होता. मग मस्तपैकी पोहोचलो माणगावला. माणगावला पण मस्त पावसाचं वातावरण होतं. सकाळ सकाळ इकडे बंटी शेट पण आलेले, काही विषय नाही. मग गेलो नांगलवाडीला. बंटी शेटना खायचा होता नांगलवाडीचा वडापाव. मग बंटी शेटनी खाल्ले मस्त वडे आणि भजी. आणि इकडं बघा आपले ऋतुराज दादा आले, पिंपरी चिंचवडचे मालक भाई. मस्त त्यांची गाडी बघा, ॲलोय बघा कसले वाटतात हो, काय नादान एकदम सिकले दिसतात हो. नंतर मग गेलो आम्ही घरी आणि इकडे काकी तिथे पत्रा, काय विषय नाही, गणपतीला होती उपयोगाला. इकडे वडापाव आणले घरच्या पार्सल. आम्ही परत जरा फ्रेश बीश झालो आणि बंटीला सामान घ्यायचं होतं, मला लॅपटॉप पण द्यायचा होता. मग गेलो लॅपटॉप द्यायला. हा हा, त्याला ती काय दिसते इकडे सुशांतचे आपले पाटील आहे, त्यांना लॅपटॉप द्या, माझं नाव सांगा, डिस्काउंट मध्ये भेटून जाईल, म्हणजे काम करून भेटून जाईल, लॅपटॉप नाही. नंतर मग बंटीला क्रीम पाहिजे ती घेतली आणि नंतर मग गेलो आणि दुकान इकडे सर्व्हिस बॉल काहीतरी खेळतात आपल्या क्रिकेटच्या बॉलनी. नंतर मग इकडे बघा आपली बारकीला भेटलो मस्तपैकी. आणि मग गेलो घरी आणि होते माळ्याचे मासे भाई. मग मारला ना ओम्याने ताव भाई. ओम्याचे मळ्याचे मासे म्हणजे जीव आहे, जीव राहणार इकडे. हा बघा ताव बापते म्हणते इकडे. टिंगुणी पण खाल्ला 2-3. नंतर गेलो आपले प्रतीक शेटकडे, आपले पुण्याचे मालक आहेत, काय विषय नाही. नंतर इकडे विभो चव्हाण म्हणाले, खारघरचे एकुलते एक नगरसेवक, काय विषय नाही. मग जरा काढली गाडी मस्तपैकी आणि आम्ही सगळे मिळून. हा बघा पाठी मागा बादशाह वाचलाय माझ्या वेदांत आता भागत. बघा रेनकोट बिनकोट रेनकोट काय घालायचं भाई, भिजायचं ना प्युअर. मग जरा खेळलो इकडे तिकडे. हे बघा मस्त पोरालीत खेळायला इकडे. हा बघा चिखलात माकलाय तिकडे. बंटी शेटचा काहीतरी वेगळाच चाललाय तो बघा. बहिण कुठनं काम करून आलाय काय माहिती, एवढा माकलाय तो. आणि आपला इकडे निकात पण आहे. हा बघा, हा असतो, ह्याला इग्नोर करा. हा बघा निकात भाई काय. नंतर जरा फ्रेश बीश व्हायला गेलो मस्तपैकी, म्हणजे चिखल काढायला गेलो भाई. एक मस्त झरा होता तिथे, मस्त धुतले सगळे कपडे बिपडे. आणि मग गेलो घरी, फ्रेश बीश झालो एकदम टाकाटक. इकडे बंटी शेट पण एकदम फ्रेश झाले, पण जरा झोप येते. इकडे आले संजय ताई आणि इकडे पप्पा तिथे जरा 4-5 गप्पा गोष्टी करतायत. आणि इकडे आपला हा टिंगलू बघा, आता येईल तो बघा. टिंगलू काहीतरी वेगळाच करत असतो तो बघा. टॅन 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 असू दे, काय विषय नाही. इकडं आली आपली पिंकी दिदी. पिंकी दिदी म्हणजे काय विषय नाही, आपली बहीण आहे, एकदम जीव आहे, जीव राहणार. आणि तिकडनं मागं आपले जावई आले, तर काय विषय नाही, ते पण जीव आहे, जीव राहणार आहे बघा. काहीतरी करते वाटतं डेंजर. ओ नो 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 नो, ठीक आहे, काय विषय नाही. येऊन जाऊन दे, काय विषय नाही. आणि नंतर मग आम्हाला लागली भूक. मग इकडं बघा आम्ही बनवलं मस्तपैकी ब्रेड बीड स्टफिंग फिफिंग करून एकदम प्रॉपर विषय गेलाय. आणि त्यानंतर मग एक आरुष शेट पण आले आपले, काय विषय नाही, मम्मी पप्पा सोबत. आणि इकडे निकाल बसलाय, काय माहिती कसला टेन्शन आलाय. मग आम्हाला परत भूक लागली. मग आम्ही मस्त मित्रमंडळी मिळून गेलो वोकला चायनीज खायला. इकडे विभो जाऊन बघायला चिकना दिसतोय. मग ह्यांची बघा इकडे काहीतरी गडबड झाली. पावसात भाई भांड्यात कोण भिजेल काय भाई, यांना भिजायचं म्हणजे यांना काय वाटतो काय माहिती. असो, काय विषय नाही. मग घातली मस्तपैकी राऊंड विभोच्या गाडीचा मस्त मारला. आणि हा बघा कसला सोजवळ दिसतोय. हा तुम्हाला वाटतोय सोजवळ, पण हा सोजवळ नाही आहे. पण तुम्हाला वाटतंय, पण तुम्हाला कसं सांगू मी. जाऊ दे, काय विषय नाही, आपला पण जीव आहे, जीव राहणार पाहिजे. मग आम्ही गेलो घरी आणि आता आम्ही झोपणार. ओके बाय, गुड नाईट ना मेरी जान, लव यू.